मतदान मशीन काम करते की नाही हे पाहण्यासाठी मतदान सुरू होण्याच्या 90 मिनिटांआधी मॉक पोल घेण्यात येतो। नालासोपारा पूर्वेच्या राजा शिवाजी विद्यालयात आज पहाटे 5:30 वाजता मॉक पोल घेण्यात आला। राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमोर ही मतदान चाचणी घेण्यात येते। ईव्हीएम मशीन बाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी तसंच मशीन बरोबर चालतं का हे पाहण्यासाठी हे मॉक पोल घेण्यात येतात। ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीन मध्ये प्रिंट स्वरूपात 7 सेकंद दिसते तेही चेक केले जाते। नालासोपारा पूर्वेच्या राजा शिवाजी विद्यालयातून आढावा घेतलाय आणि निवडणूक अधिकारी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। मशीन जी असते ईव्हीएम मशीन व्हीव्हीपॅट मशीन ह्या व्यवस्थित काम करतात की नाहीत हे तपासण्यासाठी 5:30 वाजता ही मॉकपोल घेण्यात येते। मी आता सध्या नालासोपाराच्या राजा शिवाजी विद्यालयात आहेत आणि पहाटेचे 5:30 वाजता ही मॉकपोल घेण्यात आलेली आहे। राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसमोर ही मतदान चाचणी घेण्यात येते। ईव्हीएम मशीन बाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी तसेच मशीन बरोबर चालते का हे पाहण्यासाठी हा मॉकपोल घेण्यात येतो। ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीन मध्ये ही प्रिंट व्यवस्थित येते काय हेही तपासलं जातं आणि ह्यानंतर जे 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। त्यामुळे ह्या अगोदरची ही मॉकपोल ही संपूर्ण महत्त्वपूर्ण असते। आपण जर बघितलं तर हे मॉकपोल आता सुरू झालेली आहे आणि ही मॉकपोल घेतल्यानंतर मशीन व्यवस्थित सील पॅक करण्यात येणार आहे आणि त्यानंतर 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा। तर मतदान यंत्राबाबत जनतेच्या मनात विश्वास वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून ही चाचणी घेण्यात येते। ईव्हीएम मशीन सोबतच व्हीव्हीपॅट मशीन मध्ये प्रिंट स्वरूपात 7 सेकंद जे काही दिसतं तेही चेक केलं जातं। ईव्हीएम मशीन बाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रामुख्याने ही चाचणी घेतली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।